देवाश पाय काय म्हणली काय तर राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपल्या झाडांना 2-3 दिवस झालं पाणी दिलं नव्हतं. जवळपास आपलं 1 दिवसात पाणी द्यायचं टार्गेट आहे झाडांना. जे मंदिराच्या गार्डनमधले झाडं आहेत ते आणि आपले जे थोडंफार झाड आहेत ते सगळे मिळून झाडांना आपण 1 दिवसात पाणी देत असतो. पण प्रॉब्लेम असा झाला आहे, काल परवा काही पाणी द्यायला आलं नाही, पण आज सकाळी 10 वाजले. आता सकाळी थोडा टाईम होता 1 तासभर, तर पटकन पाणी देऊन घेऊ झाडांना उन्हाच्या आधी. या झाडाला पाणी सोडलं, तिकडे झाडं पाणी देऊन झाले ना सगळे, जवळपास इथपर्यंत सगळे झाडं आणि इथून तर इथपर्यंत सगळे झाडे पाणी देऊन झाले आता. तर इकडचे झाडं राहिले सगळे, इथून इकडचे पुढचे झाडं मंदिराकडचे झाडं राहिले. आता यांना पाणी जेव्हा आपण ठेवली जाईल, इथं अख्खी पॅन वेगळी इथं. आता मम्मी मी निघाला पोस्ट ऑफिसमध्ये, कारण की मम्मीला लाडक्या बहिणीचे 3,000 रुपये काढायचे अख्खे. कारण की मम्मीला 2 महिन्याचे पैसे अकरा झाले 3,000 रुपये ते काढण्यासाठी. आता आम्ही भर दुपारी 1 वाजता निघालो उन्हात. आता 1:30 वाजले, 1:15 व्हायला आले, तिथे सुट्टी होणार आहे. पण मम्मी गेली RD भरण्यासाठी, झाली RD भरून झाली लाईनमध्ये थांबून. डेली बघत मम्मी म्हणलं तुमच्या झाली रेगुंडर टाकली की 10 रुपयाला गोणी देतो. 10 रुपयाला गोणी आहे. टाक त्याचे नाही टाक ते कोंबून ते टाक कोंब त्याचे कोंब तो बसते. कुठं पैसे घालत तर मित्रांनो, सोन्याचा भाव आज किती आहे आपण बघू. 1,46,000 रुपये भाव आहे. घरी आल्या हे मासूम साथ दिसणारे कुत्र्यांनी त्याची पाय बघा काय केलंय नाही, सगळी चिखलाचे पाय इथून बघा दिसत असते बघा, पाऊल बघा. नको आता राहू बसून परत चिखलाचे पाय घरात घेऊन ये. आता बघा पावलं बघा, सगळे चिखलाचे पाय घरात. इथे जाताना पाणी टाकून गेलो होतो जाताना गार राहावं म्हणून, त्यासाठी पिंजऱ्यासाठी. ते पिंजरा आहे त्याचा इथे या साईडला, गार राहावं म्हणून त्याला सोडला. आता तर सगळे चिखलाचे पाय घेऊन घरात घरी. खंडू इतका बावळट कुत्रा आहे खंडू. जस्ट आता घरी पोहोचले, त्यात शर्ट वगैरे काढलं, गरमत आहे घरी काय इतकं सगळं. फॅन सगळं गरम राहिलं घरी, इतकं बाहेर टेम्परेचर 45 डिग्री, इतकं म्हणजे 45 डिग्री तापमान आहे. अंदाज रस्त्याने मित्रांनो आमचं होते का आता मजा झाली. मम्मी तू मजा येतोच सांग. नाही समजलं सांग कॅमेरा आज तू इकडून सांग ना, तू कॅमेरा मुलगी होती सारखी बघत होती अंकाकडे, काय नाव होतं काय माहिती नाही, बघत होती सारखी. माझ्या पण ओळखीचं कोण होतं मित्रांनो माहिती नाही. काय होतं तुम्हाला काही मुलगा होता गाडी चालवणारा, 2 मुली होत्या माग बसलेल्या, त्यात एक माग बसलेली पोरगी होती, म्हणजे तोंडाला दोघींनी बांधलं होतं, स्टोल बांधला, स्टोलच म्हणते स्टोल बांधला होता. आणि ती आमचं एकदा पहिल्यांदा लक्ष गेलं, ती पहिले बघितली तिने. मी म्हणलं कोणी पाहुणे वगैरे कोणी मित्र वगैरे असते त्यांचे म्हणलं मागून येत असते. आम्ही इग्नोर केलं नाही का, मी इग्नोर. तू बघितलं पहिल्या वेळेस बघितलं तर नंतर आम्ही तीन जवळपास 3 परत नंतर माग बोललो. आता आम्हाला या साईडला जायचं होतं आणि त्यांना त्या साईडला जायचं सरळ, ते गेले सरळ. पण मम्मी नंतर त्यांच्याकडे वळून बघायला लागली नाही का. जेव्हा आम्ही त्यांना ओव्हरटेक करून पुढे आलो तेव्हा मम्मी त्यांना वळून बघत बसली, कोण पोरगी म्हणून नाही. मित्रांनो असं काहीतरी इन्सिडेंट माझ्यासोबत आत्ता झालं आहे. मम्मी मला म्हणायला लागले असतात कोण आहे ती पोरगी, आणि मलाच नाही माहिती कोण पोरगी आहे ती. नंतर माझं जेवण वगैरे करून मम्मी आंब्याचा रस केला जायच्या आधीच बसला जाऊन आलो. 3,000 रुपये काढ. देवाश पाय काय म्हणली काय करतो थांब बघून आलो. ते बाप्पाचे बसले काय म्हणतो तू, जे बाप्पाच्या पाय पडतो काय करतो, जे बाप्पाच्या पाय पडतो का येड्या सगळीकडे बाहेर चालव का. काल 2-3 दिवस जाऊन बसते बरं तिथं भाकरी आवडत नाही कायची भाकरी. जेवण झालं जस्ट नव्हतं आठवून उठलोय. मम्मी पण त्या घरात गेली नाही, खंडू काय करतोय बघायला, आणि मी पण नाही गेलो, तर बघायला चाललोय. भाकरी झोपलं देवासमोर झोपलं, देवाकडे डोकं गेलंय झोपलाय. देवाकडून आशीर्वाद घेतो.
मग ते येऊन खाऊ घाल त्याला जागेवर. चल तू इकडे तू त्याला नको चाल चलून तू इकडे आम्ही रोज तुझी मला झोप झोप झोपू दे हा तू इकडे. देवापुढे असं हा झोपू दे काय नाही. देवाला तर देवाने बुद्धी दिली त्याला झोप. हा मग पण असं नाही असं देवापुढे असतं काय ते. काय करणार मंदिरात नाही झोपत का कुत्रे. हे ते वेगळं हे घर आहे हे घरात आणून गेले. घरात पण कुत्रे बसतात ना त्याला काय देवासमोर जाऊन. अहो तुझं काय करता ये लागलं का दर दर बरोबर. तिकडे चल हवेशीर चल पोटात दुखतं काय पडू तुझे चल चल झोप लागली त्याला. चल ये इकडे हवेशीर चल पोट तिकडे बस चल चल. चल पोट चल या चल पोट पोट तिकडे जा जाऊ चल इथे ते म्हणते म्हण म्हणते म्हण चल ते इथे चल ते तर आता 5 वाजले तर मी चाललो एक मेंटेनन्स करायला. मेंटेनन्स जवळपास 2 ते 2.5 तासाचं मेंटेनन्स आहे. तेवढं करू आणि घरी येऊ. तर मित्रांनो आता 9 वाजलेत. जवळपास 5 वाजता घरच्या बाहेर गेलो होतो मग अशी. आता 9 वाजले घरी यायला. काम झालं आहे जवळपास आता पण थोडंसं अजून राहिलं आहे. आत्ता मटेरियल नव्हतं त्यांच्याकडे काही मटेरियल अभावी काम राहिलं आहे थोडंसं. मग उद्या बघू. त्या घरी गेलो ना तिथं आधीच पत्र्याचं रूम होते तो गरमलं ना तो पाणी गेलं मस्त आंघोळ वगैरे करू जेवण वगैरे करू ब्लॉग एडिट करायचं आपल्याला परत ब्लॉग एडिट करून टाकायचं. स्वयंपाक झाला आहे सगळं. वा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आता आपल्याला कुत्र्यांना खाऊ घालायला जायचं आहे आणि तसंच ब्लॉग अपलोड करून घरात येणार आहे. मित्रांनो धन्यवाद. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. ते रामले मागं